नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची गेले द्यायचे राहुनी ही कादंबरी. आज या कादंबरीचा 10वा भाग आपण ऐकणार आहोत. देवकी महेश अर्चनाचा निरोप घेऊन निघाले, पण मनात मात्र एकसारखी अर्चनाच येत होती. कशी राहील ती इथे एकटी? आणि विकास एवढ्या मोठ्या घरात एकटे? बाप रे, किती भयंकर आहे हे सगळं. आणि देवकीच्या तोंडून एक उसासा बाहेर पडला. देवकी, गाडी चालवता चालवता महेश म्हणाले, डोसा खायचा का? इथे घेऊन येतो, पाहिजे तर. तुझं आवडतं हॉटेल आलं आहे. नको, इच्छाच नाही. अगं, इच्छा तर माझीही नाही आहे, पण तुला आवडतो ना. आज नको, पुन्हा कधीतरी. घरी गेल्यानंतर देवकी कितीतरी वेळ एकटीच सोफ्यावर बसून राहिली. महेशने आज जाऊन कपडे बदलले, देवाजवळ दिवा लावला. एका ट्रेमध्ये 2 ग्लास पाणी घेऊन बाहेर आले. देवकी शेजारी बसले. ट्रे समोरच्या टिपॉयवर ठेवला. घे. पाण्याचा ग्लास देवकी समोर धरत महेश म्हणाले. तसा देवकीला हुंदकाच फुटला. हे असं कसं झालं? हे बघ देवकी, व्हायला नको होतं, पण झालंय. घे, पाणी पी. दोघेही मग घटाघटा पाणी प्यायले. जा, कपडे बदलून ये. देवकी आत गेली. सकाळचं जे थोडंफार होतं ते खाऊन दोघांनीही हात धुतला, पण रात्री दोघांनाही नीट झोप आली नाही. घर म्हणजे काय असतं हे ज्यांना माहिती नाही, अशी तिथे असलेली मुलं आणि आपलं घर सोडून आलेले वृद्ध, कशाचा काही ताळमेळच लागत नाही. देवकी मनाशीच म्हणाली. सकाळ झाली. पक्ष्यांच्या चिवचिवाटामुळे देवकीला जाग आली. ती उठली. बसल्या बसल्या प्राणायाम आटोपला. तुझं सगळं आटोपलं असेल तर चहा तयार आहे. बाहेर येतेयस का? आत आणू? येते मी. देवकी सोफ्यावर बसली. टिपॉयवर वाफाळलेले चहाचे कप, 2-3 प्रकारची बिस्किटं, काजू, बदाम, किसमिस आणि सीडलेस खजूर धुतलेला सगळं समोर मांडून ठेवलं होतं. कशाला एवढा आणत बसलात? त्याऐवजी डायनिंग टेबलवर बसलो असतो ना. असू देत ग. अहो, पण डायनिंग टेबलवर तर बसतो ना आपण नेहमी. का? वरांड्यात नाही बसत आपण? अहो, पण मग सगळं उचलायचा त्रास होतो तुम्हाला. होऊ देत ग. चल, चहा घे तू, गार होतोय तो. दोघांनी चहा घेतला, बिस्किटं घेतली आणि मग वर्तमानपत्र चाळत चाळत काजू, बदाम, खजूरही फस्त केले. महेशने मग तो सगळा सरंजाम आत नेऊन ठेवला. देवकी इकडे तिकडे बघत राहिली. सूर्याची कोवळी किरणं खिडकीतनं आत आली होती. छान सोनेरी रंगाचा पट्टा तयार झाला होता आता, आणि त्या प्रकाशाच्या पट्ट्यावर धुळीचे कण तरंगत होते. दारातून काही झाडं आणि तुळशी वृंदावन दिसत होतं. तुळस छान डवरून आली होती. जांभळ्या मंजिऱ्यांनी लहडली होती. बाजूला छोटीशी शंकराची पिंड आणि तुळशीसमोर दिवा. आता तो दिवा रात्रीच लागेल. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, हेच खरं. तिने मग आपली नजर आत घेतली. भिंतीवरचं तिचं पेंटिंग मोठं छान दिसत होतं. देवकी हसली स्वतःशी. ही माझी निर्मिती आहे, माझं सृजन. आणि त्या सृजनाच्या आनंदाने मग तिचा चेहरा उजळून निघाला. अंतरंगातला आनंद चेहऱ्यावर पसरला होता. तेवढ्यात तिला कालचा दिवस आठवला. अर्चना आठवली. घराकडे पाठ फिरवणारी अर्चना. काय झालं असेल? देवकीनं स्वतःलाच प्रश्न केला. काहीही झालेलं असलं ना तिथे, तरी अर्चना इथे खूप बिझी झाली होती. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कामच काम. सगळी कामं ती स्वतःहून करत होती. रात्री अंथरुणावर अंग टाकलं की घरचं डोकवायचं तिच्या मनात. त्या मनानं विकास धुसर झालेला होता. आठवायचा तो फक्त विकासचा ॲटिट्यूड. आपण काही सहज सुचवलं, तेही एखाद्या वाक्यात, कारण त्याच्याशी जास्त बोलायची इच्छाच नसायची. कुठलाही शब्द पकडून राईचा पर्वत करणारा तो माणूस. कुठलीही गोष्ट
जिला शेंडा नाही न बुडखा, पण हा चरहट वळणार. सगळं धारेवर धरल्यासारखं आयुष्य. जाऊ दे, संपलं एकदाचं. नाही नाही, संपलं नाही, मी संपवलं. सगळं सहनशक्तीच्या बाहेर जायला लागल्यानंतर एक उसासा बाहेर पडला अर्चनाच्या तोंडून. माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, त्याची सक्त ताकीद. मग साधं खर्चटलं तरी सोफ्रामायसिन सापडेना, कारण ते होतं त्याच्या कपाटात. एक दिवस खिडकीतनं काहीतरी घ्यायचं म्हणून गॅसवरच्या कुकरच्या पलीकडे खिडकीकडे हात गेला आणि अति गरम कुकरचा एवढा चटका बसला हाताला. माहिती आहे बर्नॉल आहे त्याच्या कपाटात, पण हिंमत होईना काढायची. नळाखाली हात धरला, जरा बर्फ फिरवला, पायात चपला सरकवल्या आणि रस्त्याच्या पलीकडे असलेल्या औषधाच्या दुकानातनं बर्नॉल घेऊन आलो आपण. स्वतःच्याच घरात परक्यासारखं राहणं. छे, ते घर तरी माझं कुठे होतं? घर त्याचं होतं. अर्चनाचे डोळे भरून आले. देवकीने उभ्या उभ्या समोरच्या ड्रेसिंग टेबलकडे बघितलं. तिथल्या त्या आरशात स्वतःला न्याहाळलं. मस्त केस आले होते. काळ्या पांढऱ्या केसांचं डोक्यावरचं रान बघून ती छानसं हसली. आता पूर्वीचा शेलाटा बांधा नव्हता. थोडी अंगानं भरलेली देवकी छान दिसत होती. मूळचाच गोरा रंग अधिकच गोरा वाटत होता. परवा लग्नाच्या वाढदिवसाला महेशने गिफ्ट केलेले मोत्याचे कानातले खूप छान दिसत होते. कधीतरी तीच म्हणाली होती की मला मोत्यांचे कानातले खूप आवडतात, तर महेश घेऊनच आले. चला आज खायला काहीतरी करते. महेशला तिखट सांजा आवडतो, नरम, त्यात दही घातलेलं. आणि मग पंजाबी ड्रेसवरची ओढणी तिने उचलली, खांद्यावरून घेतली, वॉकरला घेऊन मागे वळली. देव्हाऱ्याकडे बघून म्हणाली, काय घननिळा, कशी दिसतीये मी? छान न? म्हण की छान. आणि देवकी हसली स्वतःशी. महेश बाहेर झाडांच्या सहवासात. त्यांना आवडायचं झाडांची निगा राखणं, झाडांची कटिंग करणं. फोडणीचा आवाज बाहेरपर्यंत गेला आणि महेश हातातलं काम सोडून किचनमध्ये आले. अरे काय करतेस देवू? सांजा करते तिखटाचा, तुम्हाला आवडतो ना? अगं पण मला सांगायचं तरी. झालं की. महेशनं प्लेट्स काढल्या, ग्लास भरून घेतले, चमचे प्लेट्समध्ये ठेवले. वा, आज बाईसाहेबांचा मूड ठीक दिसतोय. म्हणजे वाईट असतो का माझा मूड? हां, कधी कधी असतो. यावर देवकी प्रसन्न हसली. तिचं ते हसरं रूप त्यांनी मनात कैद करून ठेवलं. मस्त झालाय उपमा. घ्या ना थोडा. बास ग पुरे, वजन वाढलंय हल्ली. मग फिरायला जायचं. चहा करू? नको, मी करतो. महेशने चहा केला. अगं घे, कुठे बघतीयेस? ते बघा, साखरेच्या डब्याकडे जाणाऱ्या मुंगीकडे बघतीये. त्यात काय बघायचंय? मला सांगा हो, मुंगीला नेमका साखरेचा डबा कसा कळतो? आणि तेही इतक्या डब्यांमधनं. त्यांनाही बुद्धी असते की. आपल्याला वाटतं बुद्धीचा मक्ता फक्त माणसांना मिळाला आहे. देव सगळ्यांना कळतं. त्यांचं घर असतं, कुटुंब असतं, भूक असते. आपापल्या पोटाची सोय तेही करतात. स्वतःचं संरक्षणही करतात. चिमणी नाही का दाणे टिपता टिपता सारखी वर मान करून बघते. कुठून धोका नाही आहे ना याचा ती अंदाज घेत असते. अगं बाई खरंच की, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आणि सुगरणीचा खोपा बघितला असशील ना? केवढी कलाकुसर्ग, आणि ते सुद्धा फक्त चोचीने. चोचच तिचे हात. अहो, कुठून मिळाला तर आणूयात का एखादा सुगरणीचा खोपा? दुसऱ्याचं घर उचकटून काय करायचंय ग? त्यांची मेहनत, त्यांची घरं लांबून बघायची फक्त आपण. हां, तेही खरंच आहे म्हणा. प्लेट्स गोळा करत देवकी म्हणाली. रात्री झोपताना महेशनी देव्हाऱ्यातल्या देवाला धन्यवाद दिले आणि मनाशी म्हणाले, परमेश्वरा, आजचा दिवस मस्त गेला. देवकीनी गोपाळकृष्णाकडे नजर टाकली आणि म्हणाली, अरे बाळकृष्णा, झोप की आता. आणि टक लावून बघतोयस काय माझ्याकडे?
अरे बघा, तुझीच नजर लागायची मला. आज देवकीला डोळ्यासमोर सुगरणीचा खोपा दिसत होता. अनेक खोपे झाडांना जिथे तिथे लटकलेले. सुंदर आकार, सुंदर वीण, शिवाय मजबूत सुद्धा. मग अर्चनाचं घरटं कसं काय उस्कटलं? या विचारानं देवकी बेचैन झाली. म्हणाली, गोपाळकृष्णा, काहीतरी कर रे बाबा. अरे विकास, ये की ये. सकाळी सकाळी सरप्राईज. आणि असं काय दिसतोयस? काय बरं नाही काय? नाही, ठीक आहे. काय ठीक आहे? अवतार बघितलास का आरशात एकदा? महेश, मला पाणी हवं आहे. देतो. आणि चहासुद्धा ठेवतो. एका ट्रेमध्ये पाणी, चहा, बिस्किटं घेऊन महेश आले. आतून देवकीच्या खोकण्याचा आवाज आला. देवू, उठलीस का? ये इकडेच ये, विकास आलाय. आणि चहासुद्धा तयार आहे तुझा. आलेच हं? काय गं, रात्री झोपली नाहीस का काय? आणि चेहरा का असा दिसतोय? माझी झोप उडवली आहे. कुणी गं? कुणी? आधी त्या सुगरणीनी आणि मग अर्चना आणि विकास भाऊजींनी. मी? अहो, मी काय केलं वहिनी? काय केलं, काय केलेलं नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. पण आधी अर्चनाला घरी घेऊन या. अहो, मी काय तिला घराबाहेर काढलेलं नाही. हो, पण घरात राहावं असं वातावरणही दिलं नाही. बोलता बोलता देवकी थांबली क्षणभर आणि मग पुन्हा म्हणाली, भाऊजी, स्त्री घरात नसते तर घर तिच्या आत असतं. तुम्ही तर सगळंच मोडीत काढलं. तिने घर का सोडलं याचा स्वतःच्या आत डोकवून थोडा विचार करा. घराशी स्त्रीचं नातं किती गडद असतं, किती गहिरं असतं, हे तुम्हाला कळत कसं नाही हो? म्हणजे मी आपण होऊन जाऊ? जा ना, जा. तो आज जोपासून ठेवलेला इगो आहे ना, तो इगो जरा बाहेर ठेवा. मग स्वतःच्या चुका कळतील. महेश परत आत गेला. सरबताचे ग्लास घेऊन आला. देवकीसाठी एका बाऊलमध्ये डाळिंबाचे दाणे आणले. घे, खाऊन घे आणि पड जरा, झोप झालेली नाही आहे तुझी. महेश म्हणाले आणि विकास बघत राहिला महेशकडे. आपण असं कधीच वागलो नाही अर्चनाशी. प्रेमाचे, नात्याचे असे देखणे पदर असतात हे कळलंच नाही आपल्याला. महेश समोर बसून विकास स्वतःला तपासून बघत होता पुन्हा पुन्हा. संध्याकाळी महेशला फोन आला विकासचा. अर्चनाला घरी आणलंय म्हणून. म्हणाला ती यायला तयारच नव्हती, पण मनवलं. बास, एवढंच बोलणं. खोलात जाऊन महेशने चौकशी केली नाही आणि देवकीने अर्चनाला फोन लावला नाही. सावरू देत त्यांचं त्यांना. आपली कशाला लुडबुड हवी आहे? देवकी मनाशी म्हणाली, पण गोपाळकृष्णाला मात्र तिने मनोमन धन्यवाद दिले आणि म्हणाली, ही तुझीच करणी आहे बरं का रे गोपाळा. आणि छानसं हसली. देवकी, अगं काय झालंय? चुपचाप बसलेल्या देवकीकडे बघत महेश म्हणाले, थोडी रसरस वाटते हो. मग चल चल जाऊया दवाखान्यात. नको हो, क्रोसिन घेतली आहे. अगं, या 15 दिवसात हे दुसऱ्यांदा होतं आहे आणि खोकलासुद्धा आहेच. व्हायरल असेल हो, ऋतू बदलतोय ना. असेल, पण दुर्लक्ष करायचं नाही. मी दुर्लक्ष केलं तरी तुमचं लक्ष असतं ना माझ्याकडे. उलट माझ्यापेक्षा तुमचं लक्ष जास्त असतं माझ्याकडे. हसत हसत देवकी म्हणाली आणि महेशवरचा विश्वासच तिने त्यातून व्यक्त केला. देवू, काल भाजी आणायला गेलो तर विकास भेटला होता. काय म्हणाले? खुश असतील ना, बाजी जिंकल्यासारखे? सांगत होता अर्चना वहिनी घरी यायला तयारच नव्हत्या म्हणून तुझी शपथ घातली म्हणे त्याने. मग कुठे ते यायला तयार झाल्या. अर्चनाचं आपल्यावर असलेलं गाढ प्रेम बघून देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. तो तुमचा मित्र आहे, पण माझ्या मनातनं पार उतरला बरं का. तो माणूस वरून दाखवतो ना खूप जॉली आहे वगैरे, तसा तो नाहीच आहे. नाटकी माणूस आहे. बाहेर वेगळा, घरात वेगळा. अर्थात हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. मध्ये अर्चनाची प्रकृती बरी नव्हती तर ह्यांनी दवाखान्यात सोडलं आणि स्वतः झाला गायब. तिच्याजवळ पैसे आहेत का नाही, ती एकटी कशी येईल परत, याचीही त्याला फिकीर नव्हती.
मग हा गेला कुठे असेल? काय कुठली कुठली कामं मागे लावून घेतो. बसतो मग लष्कराच्या भाकऱ्या भाजत. कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे त्याला कळतच नाही. आता मध्ये आली तेव्हा सांगत होती, म्हणे गाठ वाटतेय. एक दोनदा सुचवून बघितलं, पण अशा वेळी कानात बोळे घातल्यासारखा करतो. मग तिने शेजारची कोणी मैत्रीण आहे तिच्याजवळ विषय काढला, तर तिच्या नात्यात कुणाला तरी कॅन्सर झाला होता, त्यामुळे तिच्या ओळखीचे डॉक्टर होते. तिनेच अपॉइंटमेंट घेतली. जाण्यापूर्वी घरात अर्चनानं विषय काढला, संध्याकाळी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली हे सांगितलं, पण त्याच्यावर काही परिणाम नाही. सरळ बाहेर निघून गेला तो. अगं काही काम असेल त्याला. बायकोपेक्षाही काम महत्त्वाचं का? अहो नुसती गाठ म्हटली ना की माणूस घाबरतो कॅन्सर असेल का म्हणून. आणि आपली बायको ती गाठ दाखवायला कॅन्सरच्या दवाखान्यात जातीये याचं त्याला काही वाटू नये. वा, लोक इतरांसाठी धावून जातात 10 कामं बाजूला ठेवून, आणि हा फक्त दगडाचं काळीज असलेला माणूस कामाचं निमित्त करतो आणि तिच्याबरोबर न जाता बाहेर निघून जातो. खूप रडली त्या दिवशी अर्चना. सांगता सांगता म्हणाली, देवकी एक दिवस या माणसाला मला सांगायचं आहे, माझ्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. वेळ नाही म्हणण्यापेक्षा माझं महत्त्व नाही. तर ज्यावेळी मी मरेन ना त्यावेळी माझ्या अंत्यविधीला तुम्ही तिथे असता कामा नये. करत बसा त्याही वेळी तुमची कामं. आणि देवकीचा आवाज भरून आला. महेश सुन्न होऊन बसून राहिले. जरा वेळ थांबून देवकी म्हणाली, महेश मी फार भाग्यवान आहे या बाबतीत. तुम्ही मला मिळालात. असं म्हणून देवकीने महेशचा हात हातात घेतला. महेशने आपला दुसरा हात तिच्या हातावर ठेवला तेव्हा तर आणखीनच भरून आलं. देवकी मग भरल्या आवाजात म्हणाली, नात्यांचा सन्मान करणं जमत नसेल का हो त्यांना? देवकी महेशला म्हणाली, अहो अहो बाबांचं वर्षश्राद्ध येत आहे, एखाद्या दिवशी जाऊन यायचं का वृद्धाश्रमात? जाऊ की. अगं पण भरपूर वेळ आहे, या महिन्याच्या अखेरीला ना. हां मी सहज विचारलं, पण काय न्यावं वृद्धांसाठी तुमच्या मते? सांगा ना. अरे जो तुमको पसंद वही बात हम करेंगे, ना नहीं कहेंगे. दोघेही हसले, पण हसता हसता देवकीला ठसका लागला. देऊ खोकला वाढलाय. घेतली औषधं. काही फायदा होतोय का? आता हळदीचं दूध घेते, आल्याचा रस मध घेते. नाही नाही, मला वाटतं एकदा जाऊन दाखवून येऊ डॉक्टरांना. ठीक आहे, मला ना कंटाळा आलाय औषधांचा. शिवाय हीट वाढते औषधांनी ते वेगळंच. यावर महेश गप्प राहिले. देवकीचं म्हणणं खोटं होतं असंही नाही, पण वेळच्या वेळी उपचार झालेले बरे असंही त्यांना राहून राहून वाटत होतं. देवकीचं हार्मोनियम वाजवणं, घरात भिंतीवर लागलेली पेंटिंग्ज, हे सगळं तिच्या मनाच्या उभारीची साक्ष देत होतं. जे घडून गेलं ते स्वप्न वाटत होतं. वॉकर तिचा साथी होता, तिने ते ॲक्सेप्ट केलेलं होतं. आयुष्यात कितीतरी नको असलेल्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतात. तसंच जिकडे तिकडे तडजोड. आज आंघोळ करताना दुसऱ्या बाजूला देवकीच्या हाताला छोटीशी गाठ लागली आणि तिचा जीव धडकलाच आतल्यात. कसं बसं नुसतं अंगावर पाणी ओतलं आणि कपडे करून ती बाहेर आली. हात सारखा छातीजवळ जात होता. खूप भरून आलं तिला. तिने आवाज दिला, अहो. देवकीचा तो घाबरलेला चिरका आवाज ऐकून महेश पळत आले. काय ग, काय झालंय? घाईघाईत आल्यामुळे त्यांनाही दम लागला होता. देवकीला हुंदकाच फुटला. अगं काय झालंय ते तर सांग ना, काय बरं वाटत नाही का? गाठ आली आहे परत. रडत कशीबशी देवकी म्हणाली आणि महेशच्या पायाखालची जमीनच सरकली. तरीही धीर करून त्यांनी देवकीला पोटाशी धरलं आणि म्हणाले, अगं सगळ्या गाठी एकाच प्रकारच्या थोड्या असतात. चल आटप, चल 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 आपण जाऊया हॉस्पिटलला. हॉस्पिटलचं नाव घेताच देवकीच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला.
पुन्हा सगळं तेच चक्र. आणि त्या विचाराने देवकी खचली. चल, झाली का तयारी? असू द्या हो, नको जायला. अगं चल, काय होणार आहे जाऊन? पुन्हा तेच चऱ्हाट वळत बसायचं, कंटाळा आलाय मला. असं म्हटल्याने होतंय का देऊ? चल आटोप लवकर. महेश देवकीला घेऊन दवाखान्यात आले. पायरीशी देवकी अडखळली, तिला पुढे पाऊल टाकवेना. आतूनच भरून आलं तिला. डॉक्टरांच्या केबिन बाहेरचा बेंच माणसांनी भरून गेलेले होता. मोठी लाईन. देवकीला बघून बसलेले सगळे जरा सरकून बसले. देवकी टेकली. मनात उलघाल सुरू. काय म्हणतील डॉक्टर? कशाची असेल ही गाठ? मग पुन्हा ऑपरेशन का? देवाला माझं सुख पावत नाही आहे का? असं सगळं माझ्या जवळचं हिसकावून का घेतो? मी काही पाप केलंय का? पण कोणतं? मलाच काही शिक्षा. पण गाठ कशाची आहे हे तर आधी ठरू दे. देवकीनं स्वतःची समजूत घातली. काय ठरायचं आहे? सगळं ठरलंय. आता फक्त डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केलं की आटपलं सारं. सारच. देवकीला भरून आलं. पुन्हा तिने स्वतःला बजावलं, देवकी पॉझिटिव्ह विचार कर. महेश उभे होते, इकडून तिकडे फिरत होते. त्यांच्याही मनात प्रचंड उलथापालथ सुरू होती विचारांची. परमेश्वर करो आणि पुन्हा जुने दिवस वाट्याला न येवो. मागच्या खेपेला निर्माण झालेल्या परिस्थितीतून मोठ्या हिमतीने मी खेचून काढलं देवकीला, पण आता ती उमेद नाही. तसं काही असेल तर तिच्या आधी मी खचून जाईन, महेश मनातल्या मनात म्हणाले. देवकीचा तर मगाशी घरातनं पायच निघत नव्हता. मोठ्या हिमतीने तिने स्वतःला तयार केलं. निघताना देव्हाऱ्यातल्या गोपाळकृष्णाकडे बघितलं. तो खेळकर आणि खोडकर आणि खट्याळ कृष्ण तिला मलूल वाटला होता, उदास वाटला होता. कृष्णा, अरे काय हे? देवकीच्या मनात आलं. बेंचवरचा एक एक पेशंट कमी होत होता. रांग पुढे सरकत होती. रिकामी जागा भरून येत होती. तिथे फारसं कोणी कोणाशी बोलत नव्हतं. प्रत्येकजण आपल्या आत बघणारा, स्वतःशी संवाद साधणारा आणि मनातनं पूर्ण धास्तावलेला, उद्ध्वस्त झालेला. पण तरीही मनात एक आशेचा चिवट्ट धागा पकडून बसलेला. देवकीचा नंबर लागला. दोघंही आत गेले. डॉक्टर हसून या म्हणाले. तपासण्या झाल्या, हव्या त्या टेस्ट झाल्या आणि निदान झालं. ही गाठ कॅन्सरचीच होती. देवकी हवालदिल झाली. महेश बेहाल झाले. कुणी कुणाला सावरायचं? तरीही महेशने हात समोर केला. देवकीचा हात हातात घेतला. सगळं मूकपणे, बोलायला शब्दच नव्हते. समजूत घालायला तर नव्हते. सगळेच शब्द धार नसलेले, बोथट. कधी कधी ते शब्दही नकोसे वाटतात. पोकळ शब्द, अर्थहीन शब्द. मग त्या शब्दांपेक्षा मौनच बरं वाटतं. दोघेही घरी आले. दोघेही एकमेकांना नॉर्मल असल्याचं दाखवत असले तरी दोघेही आतून उद्ध्वस्त झालेले होते. देवकी आपल्या रूममध्ये कॉटवरती पडून होती. झोप लागल्यासारखी दाखवत होती, पण आत वडवानल पेटला होता. का असं झालं? पुन्हा का? आणि मीच का? सगळं आयुष्य खो खो खेळल्यासारखं. जरा कुठे स्थिरावले की लगेच खो. मग उठा, करा धावाधाव. माझ्याच नशिबी का ही उरफोड? वाटतं एकदाच संपून जावं सगळं. नको वाटतंय जगायला. आत्मा अमर आहे म्हणतात, मग या कुचक्या सडक्या खोक्याचं कौतुक कशासाठी? पण मनात ज्या ज्या वेळी हे असे संपून जाण्याचे विचार येतात, त्यावेळी आत तळाशी असलेली जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती डोकं वर काढते, जगायला प्रवृत्त करते आणि मग जगण्या मरण्याचा एक लढाच चालू होतो मनात.
कोण जिंकणार? आणि देवकीच्या मनात आलं, मरण हातात नाही, पण मरण येईस्तोवर हे शरीराचं आजाराशी, परिस्थितीशी झगडत राहणं ते तरी कुठे सोपं आहे. अस्वस्थ आणि बेचैन मनाने देवकी अंथरुणावर पडून होती. महेश पेपर डोळ्यासमोर धरून बसलेले. कितीतरी वेळापासून एकाच ठिकाणी पेपरात नजर खुपसून बसले होते. शरीर, मन, बुद्धी सगळं ठप्प. नियती का अशी खेळवते आम्हाला? मांजरानं उंदराला खेळवावं तसं. एवढाच एक विचार त्यांच्या मनात आला. हातातला पेपर बाजूला ठेवला. शून्यात शून्य मनानं बसून राहिले कितीतरी वेळ. आतलं मन हल्लं जरासं, लोलक हलावा ना तसं. ठीक आहे, जे घडलं ते घडलं. जे समोर आलंय त्यालाही पूर्ण ताकदीनिशी सामोरं जाऊया. पण तेवढी ताकद आहे का आता आपल्यात? आणि देवकीत? का हा देव असा पाठीमागे लागलाय देवकीच्या? कशाची शिक्षा आहे ही? का म्हणून हे सगळे भोग तिच्याच वाट्याला? भरून आलं महेशला. वाटलं जोर जोरात रडावं आणि मोकळं करावं आतलं ढगाळलेलं आभाळ. पण मनाला कितीही आणि काहीही वाटलं तरी बुद्धी त्याला परवानगी देत नाही. खरंच देत नाही. देऊ चल जाऊयात हॉस्पिटलमध्ये. देवकीने नाही म्हणून फक्त मान हलवली. तिला सारखं वाटत होतं की आता कशाचाही उपयोग नाही. कॅन्सरनं आपलं साम्राज्य शरीरभर पसरवायला सुरुवात केली आहे. मग हे शरीराचे कोणते कोणते अवयव काढून फेकून देऊ? चल देवकी, पुन्हा प्रयत्न करू. हार मानायची नाही ग. नाही जायचंय मला दवाखान्यात. आणि हार जितीचा प्रश्नच नाही हो. कारण शेवटी जिंकणार तर तो वरचाच ना. मग त्याच्याशी खेळ खेळायचा कशाला? काहीही केलं तरी आयुष्याची मर्यादा ठरली आहे. ती संपल्यानंतर तो कोणाला एक दिवस जास्तीचा देत नाही किंवा त्या दिवसाच्या आधी घेऊन जात नाही. त्यांनी जे पुढ्यात वाढून ठेवलंय ते मी स्वीकारलंय. असं म्हणून नाही होत देऊ. चल प्लीज, चल माझ्यासाठी चल प्लीज. आणि खूप मिनतवाऱ्यानंतर देवू हॉस्पिटलला जायला तयार झाली. नाही, महेशनी तिला तयार केलं. कारण फक्त हातावर हात ठेवून बसणं महेशना मान्यच नव्हतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहे विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया. नमस्कार.